हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात? मस्त आहात ना? तर आज अर्जंट व्हिडिओ कोणावर? बोरग्यावर. हां, बोरगा. बॅक टू पॅव्हेलियन. ओ माय गॉड. आता काय आहे? बोरगा जे आहे ना, त्याला मागून सपोर्ट करणारी आहे नागिन. पण आता नागिनला सांगायचं, नागिनचं चॅनल केलं आहे, टाटा बाय बाय झालं आहे. तर नागिन मॅडम, जरा तू शांत बस. आता बोरग्याला ते मागून आहे ना चावी लावण्यासाठी मॅडम येत आहेत आणि बोरग्याने व्हिडिओ अपलोड केले 3-4. त्याने झाडू काढला, पोचा केला, घराच्या बाहेर ते काहीतरी कचरा होता ते साफ केलं. तर लोकांची कमेंट वाचल्या मी. बिचारा किती कष्ट करतो. अहो मावशी, तुम्हाला ह्यांची स्टोरी अगोदरपासून माहीत नाही. आत्ता फक्त तुम्हाला दिसतंय, पण अगोदरची स्टोरी आहे तुम्ही बघितलं ना, तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघणारच पण नाही. अगोदर बिचारा मावशी जेव्हा कामाला होत्या ना, तेव्हा बोरगा गावालाच होता म्हणे. हो, लहान असताना. मग मावशी आपल्या बोरग्याच्या आईचं दूध आहे ना, असं व्हायचं म्हणे. मग तिला कसं तरी व्हायचं म्हणे. मग तिने ना गावाहून बोरग्याला परत आहे ना मुंबईला आणलं म्हणे. आणि मुंबईला आणल्यानंतर बोरग्याला मोठं केलं म्हणे. पण तेव्हा छोटा असताना बोरग्याला दरवाजाला कडी लावून आई घरी लोकांच्या काम करायला जायची. लोकांच्या घरी कामाला जायची आणि मागून त्या मॅडमला पण शिव्या मारायची. काही व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील, पण आम्ही बघितले आहे. मला माहिती आहे का मैत्रिणीनो, बोरग्याची आईने पुष्कळ कारनामे केले आहेत. पुष्कळ लोकांच्या घंट्या मारल्या आहेत. पुष्कळ मुलांचे घंटे मारले आहेत. जर तुमच्या मुलांना असं कोणी केलं तर तुम्हाला चालेल का? तुम्हाला वाटत असेल मुलाचे कष्ट. मला तर एवढं सांगायचं आहे, बोरग्याला सुद्धा ना ते याच्यात टाकायला पाहिजे. कशामध्ये? ते मुलांना सुधारायचं केंद्र असतात ना, त्याच्यात टाकायला पाहिजे. बोरगा तुम्ही बिचारा समजू नका. असं त्याला समजलंय की असा व्हिडिओ ठेवला आणि कचरा काढताना टाकला आणि बोरग्याला काय झालंय, आता खायला प्यायला कमी झालंय. बोरगा लई हुशार आहे मैत्रिणीनो. मला माहीत नाही, एवढे दिवस बोरग्याचे व्हिडिओ येत नव्हते ना, तेव्हा बोरग्याचा एकच सुद्धा ओल्ड व्हिडिओ येत नव्हता. पण आता बोरगा हुशार आहे. 1 वर्ष तर शिकला, म्हणजे शिकलेलाच होता तो. तिला काही येत नव्हतं रानू मंडलला. तर रानू मंडल पुष्कळ आहे बाबा इथे. ते दोघं मैत्रिणी पण आहेत ते अगोदर. तर ही ही मुंबईची रानू मंडल आणि ती गावची रानू मंडल, जी आता ती नौटंकी करते ना पोरीला सगळं पाठवून बिटवून हॉस्टेलमध्ये. ती दुसरी त्याचं पार्ट वेगळं आहे बाबा. तिथं गॉन केसच आहे. ही पण गॉन केसच आहे, पण ती गॉन केसच आहे. तर ही रानू मंडल आहे ना, ही रानू मंडलची स्टोरी तुम्हाला माहीत नाही. तर ही रानू मंडलने पुष्कळ कारनामे केलेले आहेत. लहान लहान मुलांचे प्रायव्हेट पार्टला हात लावून काय काय घाण बोली, म्हणजे टिंग टिंग केली आहे म्हणे तिने. जर तुम्हाला एवढं वाईटच असेल, मला तर वाटतं की हे त्या पोराने ना ते आईला करताना बघितलेलं आहे ना, तर त्याला पहिलं टाकायला पाहिजे बालसुधारण केंद्रामध्ये. आता हे सगळं ना दाखवताना असं मोबाईल ठेवला, असं कचरा काढला, असं झाडू काढला, झाला. सगळा व्हिडिओ आपण बघत नाही. आणि हुशार आहे तो. मुंबईला जाऊन आईला भेटून मागून नागिनने पण काय काय शिकवलंय. बाकीचे बोलतात तुम्ही ना दुसऱ्यांना रोस्ट करतात. आले मोठे रोस्ट करायला. रोस्ट नाही करत, करपून पण नाही टाकत. जे आहे ते बोलतो. आमचं रोस्टिंग तसं नसतं. थांबा, तुम्ही समजला का मैत्रिणीनो? हां, काय समजलं तुम्हाला? नक्की कमेंटमध्ये सांगा. लोकांकडून एवढे पैसे घेतले, लोकांना फ्रॉड केले, अशा बाईंना तुम्ही म्हणतात बिचारी बिचारी. काय बिचारी केलं तिने? लोकांना लोकांसोबत फ्रॉड केला. ज्यांच्या घरी कामाला जायची त्या शेटला शी मारले. गणपतीचा प्रसाद म्हणे उष्टा दिला. कोण कोणाला असं उष्ट प्रसाद देतो? हिनेच काहीतरी हरकत केली असेल आणि नेऊन त्या कावळ्याला टाकला गणपतीचा प्रसाद. ते गणपतीनेच नाही सोडलं हिला बरोबर अक्कल दिली. आता हा मुलगा घरी बसून काय करतो? 8वी 9वी 10वी काय तो ऑनलाईन एक्झाम देतो. समोर कम्प्युटर ओपन केलंय, कम्प्युटर एडिटिंग करतो. काय चाललंय? याला पहिलं सुधारण केंद्रामध्ये टाका आणि हे सगळे जे आहे ना ते बंद करवा. नाहीतर हा पण आहे ना दुसरा ते आईच बनेल लोकांना उल्लू करायला. एका मुलाने त्याच्या आईचं मंगळसूत्र विकून हिला पैसे दिले आणि भाड्याला घर काम करून दे म्हटलं.
शेवटी बाईचा पत्ता नाही या. मग त्याने माधुरी पाटीलला फोन करून सगळं लफडा सांगितलं. देवा जाऊन कुठेतरी पैसे आले. त्याच्यानंतर माझ्याकडे पैसे घेतले, त्याचा पत्ताच नाही अजूनपर्यंत. ती भोगते, ती भोगत आहे आता. तिला मागून सपोर्ट आहे त्या नागिणचा. मला एवढं सांगायचं मैत्रिणींनो, हा एवढा हुशार आहे ना, हा काय बोरगा. याने काय काय कांड आहे ना, पुष्कळ कांड आहेत, 1-2 कांड नाही आहे. माहिती आहे का? शाळेत जाताना ना मोबाईल घेऊन जायचा मस्तपैकी. आणि आई म्हणते की नाही, त्याने लोकांकडून घेतला होता आणि फोन केला होता. ह्याची आई सेलिब्रिटी आणि आईचा नंबर हा दुसऱ्याच्या मोबाईलमधून लावून देईल का? तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तेव्हा पण किती मोठे मोठे केली. ते एक ह्याचं होतं सिंगिंग बॉल, ते घेऊन सुद्धा किती नाटकं केली. तेव्हा असे काय म्हणजे धर्माचे जे आहेत संघटना, त्या लेडीज पुढे आल्या आणि त्यांनी म्हटलं की त्या सिंगिंग बॉलमध्ये आपले गौतम बुद्ध जे आहेत त्यांचं प्रतिमा आहे आणि ती अपमान करते. तेव्हा त्याच्यानंतर गेल्यानंतर ते झाल्यानंतर तिने ते बंद केलं. नाही तर कुठे घेऊन गेली तर ती सिंगिंग बॉल, ते घंटा घेऊनच जायची आणि असे वाजवायची. रात्री 4 असो 3 असो, 4 रात्रीपर्यंत ती घंटा मारायची. ज्या मुलासमोर हे सगळे हरकत केले, ज्या मुलासमोर तिने सगळं काय म्हणतात हनीमूनची स्टोरी सांगितली, अशा मुलाला बाल सुधारण केंद्रामध्ये नेलंच पाहिजे. आणि कोण तो यूट्यूबर आहे, जिन्यातून स्टार्ट केलं म्हणे. लाज वाटते का रे तुला? काय बोलतोस तू, बडबड करतो. त्याने काय शून्यातून स्टार्ट केलं आहे? आईच्या नावावर तर व्हिडिओ टाकला आहे, आईच्या चॅनलवर तर व्हिडिओ टाकला आहे त्याने. काय शून्यातून स्टार्ट केलं त्याने? शून्यातून काय स्टार्ट केलं नाही. ती आली पुढे त्या अनितामुळे. कोणामुळे आली ती? अनिता, ती आहे ना पुण्याची, तिच्यामुळे ती आली. तिथून ह्या लोकांनी भांडणं स्टार्ट केली आणि तिथून ती पुढे आली. भांडणं करूनच आली. घाणघाण शिव्या मारल्या लोकांना लुटलं, लोकांचे पैसे बुडवले, लोकांना पैसे घेतले दिले नाही. लोकांचे श्राप पडतील या लोकांना. आणि म्हणतो बोरगा बिच्चारा आहे. काय शून्यातून केलं ह्याने? शून्यातून काही केलेलं नाही आहे. तिथे काय झालं आहे? पैसा नाही आहे. घरच्यांनी सांगितलं चल व्हिडिओ कर, आम्ही तुला कायला नाही देणार. ती काय बनवून देत नाही. त्या बामाची बायको म्हातारीच बनवून देत असेल ही आई. माहिती आहे का मैत्रिणींनो? पक्का मला तर ह्या ना या बोरग्याला सुधारण केंद्रामध्ये टाकलंच पाहिजे. एवढा लहान मुलगा आहे, अभ्यास करतो म्हणतो, 9th 10th तो ऑनलाईन भरतो म्हणे, हे करतो म्हणे. आणि समोर तो एडिटिंग करतोय. मग त्याचं काय शिकत असेल तो? खाली इकडून तिकडून कॉपी मारतोय. त्याने काय केलं आहे त्याने? बाकीचे आले यूट्यूबर म्हणे तो बिचारा बोरगा किती कष्ट करतो, तो शेतीमध्ये, तो सगळे जायचा, तो आईबरोबर सगळीकडे जायचा. तुम्ही बघितलं नाही का ते बसून पाद मारतानाची व्हिडिओ बघितले नाही का तुम्ही? बोरगा तिकडेच असायचा. मग एवढं घाण त्याने बघितलं आहे, एवढं घाण त्याने ऐकलं आहे, त्याला तर बाल सुधारण केंद्रामध्ये नेलंच पाहिजे. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. म्हणजे काही आहे येथील त्यांना माहीत नाही, जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही या पादरीचं सगळं. पण मला माहिती आहे. मी या बाईला A to Z ओळखते. रात्री 3-3 4-4 वाजता मला फोन करायची. कोणी काही व्हिडिओ सोडला का, ते माधुरीने व्हिडिओ सोडला का, तेव्हा माझी म्हणजे ओळख होती तिची. म्हणजे मी तिला मदत करायची. रात्री 3 वाजता फोन केला तरी मी तिचा फोन उचलायची त्या बाईची. त्या बाईने माझ्याबरोबर धोका केला, फ्रॉड केला माझ्याबरोबर. ती कोणाची नाही आहे ती. आणि तो बोरगा एवढ्या वर्षापासून तिचा शिकत बसला आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, त्या चॅनलवर तो व्हिडिओ टाकतोच कसा? ज्या चॅनलवर एवढं मोठं कांड झालं होतं, त्या नागिनच्या पोराच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला होता तिने आणि एवढं घाण बोलली होती ती. तर ते चॅनल कसं आलं? त्या चॅनलवर तो व्हिडिओ कसा टाकतोय? तर मला हे सगळं सांगायचं आहे की नागिन, तू त्याला काय शिकू नको. शून्यातून काही स्टार्ट केलं नाही त्याने, समजली का? तर बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा, या खोटाडी बाईच्या पोराने जे आहे झाडू काढून कचरा काढून सगळं दाखवलं ना, हे तो अगोदरच करायचा. आता आई नाही फक्त. आणि बारीक झालं कसं, ते पिझ्झा बर्गर सगळं बंद झालं. ते घरची चपाती डाळ भात स्टार्ट झाली. आणि ती लाल बाटली प्यायचे ना हे लोक, आई आणि पोरं, त्याच्यामुळे मस्त झाला होता तो पहिलवानसारखा. ठीक आहे ना? बाकीचं काय नाही. ते लाल बाटली पिल्यामुळे मी स्वतः बघितली आहे. ती लाल बाटली तुम्ही पण बघितली असेल तिच्या ओल्ड व्हिडिओमध्ये. जेव्हा पार्सल घेत होते ना,
ते बघितलं होतं लाल बाटली. आणि मैत्रिणींनो, मी जे सांगते ना ते खरं सांगतं. कालचा जो आश्रमचा व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये पण जे मी पॉईंट सांगले ना ते बरेच सांगितलेले आहेत. मला अगोदर जे मी हे व्हिडिओ बनवायची ना तर मला लोक म्हणायचे की त्या जे अनाथ आश्रम आहे ना त्या बाईवर व्हिडिओ बनवा, त्या बाई असं कांड करते. पण मी ह्या बाईचे व्हिडिओ बघितले नव्हते. पण जेव्हापासून मी बघते ना मला सगळे समजतं. ओळखीची व्यक्ती जे गेल्यानंतर त्या बाईचं नाव रिव्हील नाही करू शकत किंवा त्या माणसाचं नाव रिव्हील नाही करू शकत मी. समजलं का? त्या बाईंनी किंवा त्या माणसाने सगळं बघितलेलं आहे तिकडे काय काय झालेलं आहे. आणि तिथल्या बायका लोकांनीच त्या मॅडमची त्या पुरुषाला सांगितलेलं आहे असं असं होतं आमच्याबरोबर. तर जर तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही एकदा जावा, न सांगता जावा. असं सांगा की मी असं आहे तसं आहे मला प्रॉब्लेम आहे, जाऊन राहा. तेव्हा तुम्हाला समजेल की कोण खरं आहे कोण बरं आहे. हां तर बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. मागे मांजराचं मियाव मियाव होते, बोकाबोकीचं लव्ह स्टोरी चालू होते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करा. ओके, बाय बाय. आणि नक्की त्याला सांगा आईच्या चॅनलवर व्हिडिओ नाही टाकायचा. आला मोठा सांगतो तो यूट्यूबर शून्यातून. रे ह्याला तुम्ही रोस्ट करतात त्याला रोस्ट करतात. खरं आहे त्यालाच बोलतो, रोस्ट नाही करत मी. जे खरं आहे तेच बोलते, खोटं नाही बोलत. तर तुम्हाला बघायचं आहे तर ज्याच्याविषयी बोलली ती जाऊन बघून या. प्रूफ बीफ मी काय देत नाही. बरं आहे ना? हां, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायचं. आणि मग परत सांगते मला त्या पादरीच्या चॅनलवर व्हिडिओ नाही यायला पाहिजे, नाहीतर मी स्वतः बालसुधार केंद्राला फोन करून सगळं सांगेन, सगळे व्हिडिओ दाखवेन. बसून ते टायटल बिटल डिस्क्रिप्शन चेंज नाही करायचं. चॅनल कोर्टकडे आहे. ठीक आहे ना? चला मैत्रिणी, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर काय करायचं आणि कमेंट करायचं. वॉर्निंग आहे, लास्ट वॉर्निंग. आणि आश्रमवाली मॅडम जे तुम्ही करत आहेत ना ते घरी एकदम चुकीचं आहे. सुधरा जरा. चांगुलपणीचा आव दाखवू नका. तुम्ही किती हुशार आहेत मला समजलेलं आहे सगळं. त्या बायका लोकांकडून ना तुम्ही जास्त प्रमाणात काम करून घेत आहेत. त्यासाठी जी बाई आली होती ना ती परत गेली. त्याच्यामुळे हां, बाकीचं काय नाही माहिती ना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायचं. बाय बाय.